ऑल राईट गाईज, थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि येस, सगळेजण एक्साइटेड आहेत का? येस, किती जण एक्साइटेड आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अमेझिंग अमेझिंग. येस, आणि सगळ्यांना मी रिअली अप्रिशिएट करेन जे जे कॅमेऱ्यावरती आहेत. सगळ्यांना मी अप्रिशिएट करेन जे ऍक्च्युली पार्टिसिपेट करताय. मित्रांनो, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जितकं ऍक्टिव्ह राहाल तितकं तुमचं ब्रेन काम करेल, तेवढं तुम्ही अलर्ट राहाल. राईट आहे. सक्सेस कधीही हाफ एफर्ट टाकलेल्यांना नाही मिळत. लक्षात आलं? जर तुम्ही 100% जर ह्या गोष्टीमध्ये आहात तर कधीही 99% वरती थांबू नका. बी 100% रिसोर्सफुल व्हा. राईट आहे. मी जेव्हा या या गोष्टीमधून निघालो बाहेर, तेव्हा मी कधीच असं बोललो नाही की मी 90% तयार आहे, मी 95% तयार आहे, मी 99% आहे. मी फुल ऑन 100% तयार होतो. जे आधीचे लोक आहेत त्यांना माहिती आहे. सो जर सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला 99% नाही. सो जे काही करताय ते 100% करा. जे काही करताय त्याला एक जागा बना, एक वेळ द्या. कारण की मी जर 5:30 वाजता मी जर सकाळी उठतोय तिथे मी कुणाला वेळ देत नाहीये. उलटा मला आधी वेळ भेटत नव्हता, मी नंतर हळूहळू करून चांगल्या गोष्टीला वेळ काढायला लागलो. मग सकाळी रेडी राहायला लागलो, मग रात्री बुक वाचायला रेडी राहिलो. मी कुणाला देत नव्हतो. तसंच तुम्हाला लाईफ मध्ये सिस्टम बनवावं लागणार आहे. लाईफ मध्ये सिस्टम बनवावं लागणार. चांगल्या गोष्टीची एंट्री करावं लागणार, वाईट गोष्टी ऑप्टिमाइज करून बाहेर काढावं लागेल. तेव्हा जितकेही आता आहेत त्यांनी 100% फोकस इथे ठेवा कॅमेऱ्यावरती. हे तुम्ही तुमच्यासाठी करताय, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करताय. लक्षात आलंय? सो बी कॅमेरा ऑन. कॅमेरा ऑन ठेवा. शेअर युअर स्माइल. शेअर युअर एवढी तुमची ब्राईट स्माइल आहे. एक्सचेंज करा स्माइल. इट्स अ एनर्जी. तुमच्या एका स्माइलनी दुसऱ्याला एक एनर्जी मिळते. लक्षात आलंय? सी, वेन यू स्माइल तुम्हाला फ्रेश वाटतो का? लक्षात आलंय? इट इज ऑल अबाउट एनर्जी. तो आजचा जो कोट आहे, जबरदस्त कोट आहे आप. सो आपण रोज बदलत असतो. अग्री? कालचे तुम्ही आणि आजचे तुम्ही सेम नाही आहात. काल तुमच्याकडे वेगळी थिंकिंग होती, वेगळा नॉलेज होतं, वेगळं एक्सपिरियन्स होतं. बरोबर आहे? म्हणून मी तेव्हा असं का केलं असा विचार करून काही फायदा नाहीये. अग्री? त्यावेळेचे डिसिजन चुकीचे नव्हते, त्यावेळीचे तुमची अंडरस्टँडिंग प्रमाणे बेस्ट होते. तुमची अंडरस्टँडिंगच तेवढी तेवढी होती. काल तुम्ही डिफरंट होतात, आज तुम्ही स्मार्टर आहात. आधी कदाचित तुम्ही पैसे रँडमली खर्च केला असेल, इन्व्हेस्टमेंट टाळली असेल, चुकीचे फायनान्शियल डिसिजन घेतले असतील, पण आज तुम्ही सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग, वेल्थ क्रिएशन समजायला लागला आहे. आज तुम्हाला सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, वेल्थ क्रिएशन समजायला लागला आहे. तुम्ही फायनान्शियली स्मार्टर होत आहात. म्हणून असं म्हणू नका मी आधी खूप चुका केल्या. असं म्हणा त्यावेळी मी डिफरंट होतो, आता मला जास्त चांगलं समजायला लागलंय. लक्षात आलंय? तुम्ही पैसे गमावले नाहीयेत मित्रांनो, तुम्ही एक्सपिरियन्स कमावला आहे. इट्स अ एक्सपिरियन्स. पास्ट मधल्या चुका फेलियर नाहीयेत, त्या तुमची फायनान्शियल एज्युकेशनची फी आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो की सकाळी या, पण फायनान्शियल स्किल पण शिका. फक्त माइंड सेट नाहीये, स्किल सेट पण पाहिजे आपल्याला. म्हणून मी तुम्हाला नेहमी नेहमी बोलतो की कोर्सेस बघा, आतमध्ये चेक करा. भरपूर दिलंय. मी खरं सांगतोय, मॉर्निंग एफ एफ क्लब, फायनान्शियल 101 क्लॅरिटी आणि मनी हॅक एक्झाम, हे प्रत्येक महाराष्ट्रीयनसाठी कंपल्सरी आहे. महाराष्ट्र सोडा अख्ख्या इंडियासाठी इम्पॉर्टंट आहे हा. लक्षात आलंय? म्हणून त्या गोष्टी केल्या जाते बिकॉज इट इज अ सिस्टम. मीही त्याच गोष्टीमध्ये केलं. एक इंजिनिअरिंग भावाचं डॉक्टरी केल्याच्या नंतर हे आम्हाला कळालं की कुछ तो प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं? आफ्टर ऑल इन्व्हेस्टमेंट, माझेच फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट नाही, आपण एज्युकेशनची इन्व्हेस्टमेंट पण पकडा. लक्षात आलं? सो दिस इज आजचा जो कोट त्याच्यावरती आहे. सो तुम्ही प्रत्येक दिवशी चेंज होत आहे. तुम्हाला वाटत बघा, ऑलवेज थिंक करा, पैशाचा रिझल्ट बघू नका. आधी रूट आहे. जेव्हा झाडाचे पहिले मुळं तयार होतात, फळं नाही येत.
सो आतमध्ये तुम्ही बिल्ड होताय, तुम्ही रोज कंपाऊंड होताय, आणि वेन युअर बॉडी इज रेडी, जेव्हा तुमचा नॉलेज रेडी आहे, देन तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात येत आहे. लक्षात आलं? सो थँक्यू व्हेरी मच. व्हॉट अ वंडरफुल कोट, अँड रिअली थँक्यू अँड अक्षय फॉर अ वंडरफुल कोट आणि एनर्जी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Wonderful, wonderful. Yes, thank you so much, Vallabh sir. More power to you. More success.